नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण जिल्हा परिषद हा टॉपिक पाहू। जिल्हा परिषद वर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 2013 पासून ते 2019 पर्यंत हमखास प्रश्न विचारला गेलेला आहे। पेपर 1 ला तर जिल्हा परिषदेबद्दल हमखास प्रश्न असतो। चुकी बरोबर सत्य असत्य आणि योग्य विधान ओळखामध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो। तर आता आपण पाहू जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेबद्दल माहिती घेताना एक एक विधान महत्त्वाचं आहे। एक एक विधान विचारलं गेलेलं आहे आणि एक एक विधान हे ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, एक एक विधान हे प्रश्नच आहे। त्यामुळे प्रत्येक विधान हे लक्षपूर्वक ऐका। महाराष्ट्रात ग्रामीण विकासाच्या कार्यात जिल्हा परिषदेला महत्त्वाचे स्थान आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कार्यालय असते। आपण परत एकदा घेऊ, महाराष्ट्रात ग्रामीण विकासाच्या कार्यात जिल्हा परिषदेला महत्त्वाचे स्थान आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कार्यालय असते। आता जिल्हा परिषदेची आपण रचना, कार्यकाल आणि पात्रता पाहू। जिल्हा परिषद स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनास असतो। सदस्य संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 असते। हे विधान परीक्षेला दरवेळेस विचारलं जातं। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 असते। प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते। आता हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। जिल्हा परिषदेतील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद असतात। परीक्षेमध्ये नसतात असं देतात, तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद असतात। जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। हे सुद्धा विधान परीक्षेला आलेलं आहे। सदस्यांची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी असते। उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावी व त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे। आता आपण जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पाहू। आता हे विधान सुद्धा परीक्षेमध्ये पडलेले आहे। सर्वच्या सर्व अध्यक्ष व उपाध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात, तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात। जिल्हा परिषदेत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात। अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो। हे विधान सुद्धा परीक्षेला आलेलं आहे। अध्यक्ष व उपाध्यक्षांचे कशाचे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाल हा 2.5 वर्षांचा असतो। त्यांनी पदाला न शोभणारे वर्तन केल्यास त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो। परीक्षेत मांडता येत नाही असं देऊ शकतात। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी पदाला न शोभणारे वर्तन केल्यास त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो। ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असते, त्यावेळी अध्यक्षपद असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वासाच्या ठरावाला एकूण सदस्यांपैकी 3/4 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो। हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे। आता आपण पाहू जिल्हा परिषदेच्या समित्या। जिल्हा पातळीवर विकासाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विविध समित्या असतात। जिल्हा परिषदेच्या एकूण 10 समित्या आहेत। आता 10 समित्या कोणत्या, स्थायी समिती, वित्त समिती, बांधकाम समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, पशुवर्धन समिती, दुग्धशाळा समिती, महिला व बाल कल्याण समिती, जलसंधारण व पिण्याचे पाणी पुरवठा समिती। आता ह्या समित्या दिल्या जातात आणि परीक्षेत ही समिती जिल्हा परिषदेची आहे किंवा नाही असं विचारलं जातं। आता ह्या भागावरल्या संपूर्ण लिखित स्वरूपात नोट्स मी काढलेल्या नाहीयेत, कारण मी सुद्धा एक मानव आहे, मशीन नाहीये। सर्व काम मी करू शकत नाहीये। जितकं माझ्याकडून प्रयत्न होते, जितकं मी काय करू शकत होतो तिथपर्यंत केलेलं आहे। आता याच्या पुढून मला लिहिणं शक्य झालं नाही, कारण लिहून आणि कॉम्प्युटरवर एडिटिंग करून माझा हात दुखत आहे सारखा। त्यामुळे आता ह्याच्या पुढे जास्त लिहिणं शक्य झालं नाही। म्हणून आता ह्याच्या पुढे नागरिक शास्त्राचा जो काही भाग आहे तो आपण नोट्सच्या स्वरूपात पुस्तकातून पाहू। आता ज्या काही 10 समित्या आहेत, या 10 समित्यांपैकी स्थायी समिती सर्वात महत्त्वाची आहे। स्थायी समिती इतर समित्यांच्या कामकाजात समन्वय आणि सूत्रता आणते। आता जिल्हा परिषदेच्या ज्या काही समित्या आहेत त्या इतर समित्यांच्या कामकाजात समन्वय आणि सूत्रता कोण आणते, तर स्थायी समिती आणते। त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते। कोणत्या इतर समितींच्या कामकाजावर? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। हा सुद्धा प्रश्न किंवा हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेला आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो।
आता जिल्हा परिषदेचे प्रशासन कसे आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो। हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो। या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील व्यक्तीची नेमणूक राज्य शासन करतो। कुणाची? मुख्य कार्यकारी अधिकारी यांची। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांवर देखरेख करावी लागते। जिल्हा परिषदेचे सभासद आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन यांना जोडणारा तो महत्वाचा दुवा आहे। कोण? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख। जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना आणि विकास योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतो किंवा त्यांची आहे। आता जिल्हा परिषदेचे शिक्षण विषयक कामे काय आहेत ते पाहू। संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून गावोगावी जाऊन शाळा सुरू करण्याचे काम जिल्हा परिषद करते। आदिवासी मुलामुलींसाठी आश्रमशाळा आणि अनुसूचित जातींच्या विकासासाठी मोफत वसतिगृह चालवते। आता जिल्हा परिषदेचे आरोग्य विषयक कामे। लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून जिल्हा परिषद गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करते, छोट्या गावांसाठी फिरते, दवाखाने स्थापन करते, लसीकरणाची मोहीम राबवणे आणि कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार करणे इत्यादी कामे जिल्हा परिषदेची आहेत। तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देऊन छोटे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद उद्योगांना प्रोत्साहन देते। आता जी काही जिल्हा परिषद आहे त्यांची उत्पादनाची साधने कोणती आहेत? की विविध करांपासून मिळणारे उत्पन्न हे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे। म्हणजे कसे? तर पाणीपट्टी, यात्रा कर, बाजार कर इत्यादी। जमीन महसुलाच्या प्रमाणात ठराविक अनुदान राज्य शासन जिल्हा परिषद देते। हे विधान परीक्षेला विचारलेले आहे की जमीन महसुलाच्या प्रमाणात ठराविक अनुदान राज्य शासन जिल्हा परिषद देते का नाही? तर राज्य शासन जिल्हा परिषद देते। एखादी विकास योजना पूर्वी करण्यासाठी राज्य शासन जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देते। तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद हा आपला टॉपिक संपलेला आहे। आता आपण पाहू नगर परिषदेबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्था विकासाची कामे करतात। त्याचप्रमाणे शहरी भागातही नागरिकांना विविध सोयी व सेवा देण्याचे काम स्थानिक पातळीवर असणाऱ्या नागरिक स्थानिक शासन संस्था करतात। नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत आणि कटक मंडळ या त्या संस्था आहेत किंवा त्या संस्था होत। आता नगर परिषद लहान शहरासाठी नगर परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे। 25,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा कारभार नगर परिषद पाहते। नगर परिषद असलेल्या ठिकाणी शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते। आता नगर परिषदेचे वर्गीकरण, आता जे काही वर्गीकरण केलेले आहे जुन्या पुस्तकातलं आहे, नवीन मध्ये थोडासा बदल असू शकतो। महाराष्ट्रात सर्व नगर परिषदांचे अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते। हे वर्गीकरण लोकसंख्या व नगर परिषदेचे उत्पन्न या आधारे केले जाते। आता नगर परिषदेची रचना कशी आहे? तर नगर परिषदेतील सदस्य व प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने निवडले जातात। नगर परिषदेच्या सभासदाला नगरसेवक म्हणतात। नगर परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या नगर परिषदेच्या दर्जानुसार ठरवली जाते। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवल्या जातात। राखीव जागांमुळे या सर्व घटकांना स्थानिक कारभार सहभागात संधी घेण्याची संधी मिळते। आता नगर परिषदेचा कार्यकाळ व पात्रता काय आहे? आता नगर परिषदेचा कार्यकाळ व पात्रता काय आहे? तर नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। सदस्यांची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी असते। निवडणूक लढवणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याने वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेले असावेत व त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे। आता नगर परिषदेचे पदाधिकारी, नगर अध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे नगर परिषदेचे पदाधिकारी असतात। नगर परिषदेचे सदस्य नगराध्यक्षांची व उपनगराध्यक्षांची निवड करतात। नगर परिषदेचे सदस्य नगर अध्यक्षाची व उपनगराध्यक्षाची निवड करतात। ते 2.5 वर्ष काम करतात, म्हणजे त्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असतो। नगर परिषदेचा प्रमुख या नात्याने नगराध्यक्ष नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवतो। नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर नगर परिषदेचा प्रमुख या नात्याने नगराध्यक्ष नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवतो। नगर अध्यक्षपद क्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिलांसाठी राखीव असते।
आपण मग जिल्हा परिषदेच्या समित्या पाहिल्या होत्या, तसंच नगर परिषदेच्या सुद्धा समित्या आहेत त्या कोणत्या पाहू. नगर परिषदेचे कामकाज समित्यांमार्फत केले जाते. एक स्थायी समिती व 6 विषयक समित्या असतात. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, नियोजन, विकास, महिला व बालकल्याण या विषयांशी संबंधित समित्या नेमल्या जातात. आता नगर परिषदेचे प्रशासन कसे आहे हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे. नगर परिषद प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो तर मुख्याधिकारी असतो. नगर परिषद प्रशासन यंत्रणेचा प्रमुख हा मुख्याधिकारी असतो आणि तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर राज्य शासन नेमणूक करते. कोणत्या पदावर? नगर परिषद प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण? मुख्याधिकारी. आणि त्या मुख्याधिकाऱ्याची नेमणूक ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर राज्य शासन नेमणूक करत असते. तो नगर परिषदेच्या सर्व प्रशासकीय व्यवहारांची देखरेख ठेवतो. नगर परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करतो, अंदाजपत्रक तयार करतो. नगर परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात त्याला मदत करण्यासाठी काही अधिकारी नेमलेले असतात. कोणते अधिकारी असतात तर आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, नगर परिषद अभियंता, अग्निशामक अधिकारी इत्यादी. आता प्रभाग समितीबद्दल आपण माहिती पाहू. 3 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर परिषद क्षेत्रांसाठी प्रभाग समिती स्थापन केली जाते. प्रत्येक प्रभाग समितीत त्या प्रभागातून निवडून आलेले ते नगर परिषद सदस्य, प्रभागाशी संबंधित अधिकारी व समाजातील मान्यता प्राप्त कल्याणकारी संस्थांच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश असतो. ही समिती नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करते व प्रभागांच्या विकासाच्या योजनांना मान्यता देते. आता नगर परिषदेची कामे काय आहेत तर नगर परिषदेला 2 प्रकारची कामे पार पाडावी लागतात. कोणती? आवश्यक आणि ऐच्छिक कामे. आता आवश्यक कामे कोणती आहेत तर रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे नियोजन करणे, नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण करणे, जन्म मृत्यूची नोंद करणे, धोकादायक इमारतीबाबत सूचना देणे व कारवाई करणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, सार्वजनिक दवाखान्याची सोय करणे, स्मशानभूमीची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे व सांडपाण्याची व्यवस्था करणे, अग्निशामक सेवा पुरवणे. आता ऐच्छिक कामे कोणती आहेत तर गलिच्छ वस्ती सुधारणा करणे, नागरी क्षेत्रातील दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, माध्यमिक शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करून देणे, ग्रंथालय, वस्तुग्रंथालय, व्यायामशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे, निराधार शारीरिक व मानसिक अपंगत्व असणाऱ्या लोकांसाठी निवाऱ्याची सोय करून देणे, सार्वजनिक बागा आणि उद्याने बांधणे, त्यांची निगा राखणे व रस्त्याची दुतर्फा झाडे लावणे. आता नगर परिषदेची उत्पन्नाची साधने कोणती आहेत तर नगर परिषदेला विविध प्रकारच्या करांतून उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ कसे तर घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन कर इत्यादी. राज्य शासन नगर परिषदेला अनुदान देते. नगर परिषद कर्जाची उभारणी करू शकते. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल की राज्य शासन नगर परिषदेला अनुदान देत नाही तर राज्य शासन नगर परिषदेला अनुदान देते आणि नगर परिषद कर्जांची उभारणी करू शकते. आता कटक मंडळ. आता कटक मंडळाबद्दल आपण माहिती पाहू. कटक मंडळ हा शहरी स्थानिक शासन संस्थेचा एक वेगळा प्रकार आहे. लष्करी छावणी असणाऱ्या ठिकाणी लष्करी सेवेतील लोकांबरोबर सर्वसाधारण नागरिकांची वस्ती असते. अशा ठिकाणी कटक मंडळ ही स्थानिक शासन संस्था लोकांना आवश्यक सेवा व सुविधा पुरवण्याचे काम करते. कटक मंडळ हा शहरी स्थानिक शासन संस्थेचा एक वेगळा प्रकार आहे. लष्करी छावणी असणाऱ्या ठिकाणी लष्करी सेवेतील लोकांबरोबर सर्वसाधारण नागरिकांची ही वस्ती असते. अशा ठिकाणी कटक मंडळ ही स्थानिक शासन संस्था लोकांना आवश्यक सेवा व सुविधा पुरवण्याचे काम करते. आता कटक मंडळ जे आहे त्या कटक मंडळाची रचना कशी असते ते पाहू. कटक मंडळातील काही सदस्य नेमलेले असतात तर काहींची तेथील मतदार निवड करतात. नियुक्त सदस्यांचे प्रमाण लोकप्रतिनिधींच्या प्रमाणापेक्षा अधिक असते. लक्ष द्या, विधान महत्त्वपूर्ण आहे. नियुक्त सदस्यांचे प्रमाण लोकप्रतिनिधींच्या प्रमाणापेक्षा अधिक असते. लष्करी छावणीचा प्रमुख, लष्करी अधिकारी व अन्य लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश कटक मंडळात असतो. काही सदस्य जनतेतून निवडून आलेले असतात. कटक मंडळावर संघ शासनाच्या संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. आता जे काही कटक मंडळ आहे त्या कटक मंडळाची कामे काय आहेत ते पाहू. रस्ते व दिवाबत्तीची सोय करणे, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, प्राथमिक शाळा स्थापन करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, जन्म मृत्यूची नोंद ठेवणे,
वीज पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे। आता नगर पंचायत एखादे प्रदेश पूर्णतः ग्रामीण नसतो किंवा पूर्णतः शहरी नसतो। लक्षात द्या, एखादा प्रदेश जो की पूर्णपणे ग्रामीण नाही किंवा पूर्णपणे शहरी सुद्धा नाही, अशा प्रदेशाचे शहरात रूपांतर होत असताना त्या क्षेत्राचा कारभार नगर पंचायत पाहते। 10,000 ते 25,000पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी नगर पंचायत निर्माण करण्यात येते। आता आपण महानगरपालिकेबद्दल माहिती पाहू। शहरांतील समाजाचे स्वरूप बहुभाषीय असते। महानगरांचा कारभार पाहण्यासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या आहेत। भारतात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली। भारतात प्रथम महानगरपालिका कुठे स्थापन करण्यात आली तर भारतात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली। सर्वसाधारणपणे ज्या शहरांची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त आहे त्या शहरात महानगरपालिका स्थापन करण्यात येते। महानगरपालिकेची रचना लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या ठरवली जाते। महापालिकेच्या सदस्याला नगरसेवक असे म्हणतात। काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखीव असतात। राखीव जागांमुळे या सर्व घटकांना स्थानिक कारभारात सहभाग घेण्याची संधी मिळते। आता महानगरपालिकेचा कारभार आणि पात्रता पाहू। महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। निवडणूक लढवणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, त्याने 21 वर्ष पूर्ण केलेले असावेत व त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे। आता महापौरांबद्दल माहिती पाहू आपण। महानगरपालिकेत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची महापौर म्हणून निवड करतात। त्यावेळी उपमहापौराची ही निवड केली जाते। ते दोन्ही पदाधिकारी 2.5 वर्षांसाठी निवडले जातात। लक्षात घ्या, महानगरपालिकेतील जे महापौर आणि उपमहापौर आहेत यांची निवडणूक ही 2.5 वर्षांसाठी असते। महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो। शहराचा पहिला नागरिक कोण? महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो। महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो। शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांना महत्त्वाची भूमिका बजावता येते। महापौराच्या अनुपस्थितीत उपमहापौर अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज पाहतो। आता महानगरपालिकेच्या समित्या आहेत त्या समित्या पाहू। समित्यांमार्फत स्थानिक कारभार हे भारतातील स्थानिक शासन संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। समित्यांमुळे कोणताही निर्णय पूर्ण विचार केल्यानंतरच घेणे शक्य आहे। महानगरपालिकेत एक स्थायी समिती असते। शहरांशी संबंधित धोरण ठरवण्याचा व त्यानुसार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार स्थायी समितीला असतो। या व्यतिरिक्त महानगरपालिकेत आरोग्य, शिक्षण, परिवहन, पाणी पुरवठा इत्यादी बाबींशी संबंधित समित्या असतात। याशिवाय महानगरपालिका प्रभाग समित्यांचीही निर्मिती करते। आता महानगरपालिकेचे प्रशासन पाहू। महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो। हे परीक्षेला पडलेला आहे की महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो। भारतीय प्रशासकीय सेवेतील व्यक्तीची या पदावर राज्य शासन निवडणूक करते। कोणत्या पदावर? महापालिका आयुक्त या पदावर। महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्याचे महत्त्वाचे काम असते। कुणाचे? महानगरपालिका आयुक्त यांचे। महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र तो तयार करत असतो। कोण? महानगरपालिकेचा आयुक्त। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकांना तो उपस्थित असतो। आता महानगरपालिकेची काही कामे आहेत, ती कामे 2 प्रकारची आहेत, एक आवश्यक कामे आणि ऐच्छिक कामे। आपण आवश्यक कामे अगोदर पाहू। पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे, रस्त्यांची देखभाल व दिवाबत्तीची सोय करणे, जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करणे, सांडपाण्याची वाहून नेण्याची व्यवस्था करणे, झोपडपट्ट्यांची सुधारणा करणे, अग्निशामक सेवा पुरविणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, धोकादायक इमारतींबाबत सूचना देणे व कारवाई करणे। ही झाली आवश्यक कामे। आता ऐच्छिक कामे पाहू। सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणाची सोय करणे, संगीत व ललित कलांना उत्तेजन देणे, रस्ते व चौकांचे सुशोभीकरण करणे, शहरातील व राज्यातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींची सन्मान करणे व मानपत्र देणे, प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घेणे, झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, आरोग्यास घातक असणाऱ्या उद्योग व्यवसायांना व सेवांना परवानगी नाकारणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, सार्वजनिक वाहतूक व व्यवस्था करणे। आता महानगरपालिकेची उत्पन्नाची साधने कोणती आहेत ते पाहू। महानगरपालिका महानगरांचा कारभार पाहत असताना तिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ असावे लागते। महानगरपालिका ही विविध कर वसूल करते। आता कोणते कर वसूल करते तर पाणीपट्टी, घरपट्टी, मनोरंजन कर इत्यादी। पुन्हा जकात कर हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे।
विविध विकास योजनांसाठी राज्य सरकार महानगरपालिकेला पैसा उपलब्ध करून देते। परीक्षेला विचारलं जाईल की विविध विकास योजनांसाठी राज्य सरकार महानगरपालिकेला पैसा उपलब्ध करून देते का नाही, तर देते। राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान व कर्ज उभारणी हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत। राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान व कर्ज उभारणी हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत। अशा पद्धतीने महानगरपालिका व त्यांचा कार्यकाळ, पात्रता, महापौर, उपमहापौर हे आपण सर्व पाहिलेलं आहे। आता इयत्ता 6वीच्या जुन्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील शेवटचा टॉपिक आहे स्थानिक शासन संस्थांचे महत्त्व। स्थानिक शासन संस्था या सर्वात प्राथमिक स्तरावरच्या लोकशाही संस्था आहेत। नेतृत्व गुणांच्या विकासाची संधी स्थानिक शासन संस्थांमुळे मिळते। परस्पर सहकार्य, शिस्त आणि सहिष्णुता यांची जोपासना करण्यास स्थानिक शासन या संस्था या सहभूत असतात। ग्रामसभेच्या निमित्ताने गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी लोक एकत्र येतात। नागरिकांमध्ये शिस्त असेल तरच नागरी जीवन अधिक संघटित होते। आपले सामूहिक जीवन आनंददायी होण्यासाठी सहिष्णुता आवश्यक आहे। स्थानिक शासन संस्थांमुळे आपल्याला राज्य कारभाराच्या पद्धतीची ओळख होते। मतदानाचा अधिकार बजावून योग्य व्यक्तीची निवड करण्याचे शिक्षण स्थानिक शासन संस्थांच्या निवडीमुळे मिळते। लोकशाहीत जबाबदारी व पारदर्शक राज्यकारभार या दोन गोष्टींना महत्त्व असते। स्थानिक शासन संस्थेला लोकशाहीचे शिक्षण देणारी पाठशाळा म्हणतात। तर अशा पद्धतीने इयत्ता 6वी मधील संपूर्ण नागरिकशास्त्राचा भाग आपण पाहिलेला आहे। याच्यामध्ये ग्रामपंचायत, ग्रामसभा, ग्रामसेवक, पुन्हा महानगरपालिका, पंचायत समिती, पुन्हा नगरपालिका, जिल्हा परिषद असा सर्व नागरिकशास्त्राचा भाग आपण पाहिलेला आहे। तर इयत्ता 6वी मधील नागरिकशास्त्राच्या याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चुका झाल्या असतील तर थोड्याशा समजून घ्या। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून सबस्क्राइब करा, त्यानंतर घंटी वाजवा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन।